सुख से मुरमान सुख से मुरमान सुख गाओ राम नाम
जपता वासुदेव वासुदेव जपता वासुदेव जपता
सुखे सेवु ब्रह्मानंदा, सुखे सेवु ब्रह्मानंदा, गाऊ राम नाम सदा, नोही मग बाधा काळदुते माची. करो वासुदेव स्मरण, तेने तुटे रे बंधन, खंडेल कर्माचे वदन, वासुदेव जपताची. तीर्थयात्रे सुखे जाऊ, वाचे विठ्ठल नाम घेऊ, संता संगे सेवू वासुदेव धनीवरी. लोभ ममता दवडू आशा, उदर व्यथेचा बळसा, न करू आणि कसायासा, वासुदेवा वाचुनी. मुखे वरमा हे वरमा, येणे साधे सकळ धर्म, एका जनार्दनी नाम रे, वासुदेव आवडी. आवडी वासुदेव आवडी. करो वासुदेव स्मरण, करो वासुदेव स्मरण, तेने तुटे रे बंधन, खंडेल कर्माचे वदन रे, वासुदेवा जपताची. जपताची वासुदेवा जपताची. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची. ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दासरुका. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा रे दयारा, तुमचा अनुग्रह लादलो रे, पावन झालो चराचरी. तपोज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपम, सदालंकृतं साधु संन्यास योगम, मुखे अस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिम, नमो नारायण गिरिं परब्रह्म स्वरूपम. गोरक्ष जालिंदर चर्पणाश्याडभंग काणीपमछिंद्राद्याः, चौरंगी रेवानक भर्तरी सौज्ञान भूम्यान भुवर्ण नवनाथ सिद्धा. धन्य धन्य अडभंगनाथ, तुमच्या चरणी ठेवितो माथा. राम भरोसे राम बिनु राम नाम बिसवास, सुमिरान सुमंगल कुशल, मागत तुलसीदास. दास रे मागत तुलसीदास. प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवी करता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अर्थात एकनाथ महाराज यांच्या गाथेतील शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या गाथेतील हा अभंग चौचरणीय 5 चरणाचा अभंग आपल्या पुढे गायला. या अभंगामध्ये महाराज फार सुंदर आपल्याला मार्गदर्शन करतात, उपदेश करतात, भक्तीचे लक्षणं सांगतात आणि आपल्या संसारातलं हित सांगतात. खऱ्या अर्थाने या अभंगामध्ये प्रारंभ करत असताना महाराजांनी इथे फार सुंदर सांगितलं की बाबा रे, तुम्ही आम्ही सर्वजण अहोरात्र प्रयत्न करत आहोत ती भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घेण्याकरता आणि सुख प्राप्त करण्याकरता. स्वर थोडा कमी करा. मग अशा या पद्धतीने महाराज इथे सुखाने भगवान परमात्म्याचं सेवन करू, रामनाम सदैव वाचेनी गाऊ, मग कुठली बाधा होणार नाही काळदूत यमाची. त्याकरता वासुदेवाचं स्मरण करणं अनिवार्य बंधन आहे आणि म्हणून वासुदेवाचं स्मरण प्रत्येकाने केलं पाहिजे. त्यांनी काय होईल, भगवान परमात्म्याची प्राप्ती होईल आणि पुन्हा पुन्हा जन्म मरणाचा फेऱ्यात यावं लागणार नाही. त्याकरता आम्हाला तीर्थयात्रा करावी लागेल, पण तीर्थयात्रा करत असताना मनाने जाऊ नये.
तीर्थयात्रा करत असताना एन्जॉय म्हणून जाऊ नये. तीर्थयात्रेला पहिल्यांदा संत सानिध्यात जावं, गुरु करावा, गुरुमंत्र घ्यावा आणि त्या यात्रेचं महत्व गुरुकडून जाणून घ्यावं, तेव्हा यात्रा करावी. तीर्थयात्रे सुखे जाऊ, वाचे विठ्ठल नाम गाऊ. जर वाच्याने भगवंताचं नामस्मरण होत नसेल तर ती यात्रा सफल होईल याची गॅरंटी नाही. यात्रा झाल्यानंतर जीवन अगदी शांत व्हावं, इच्छा संपून जाव्या. अहंकार, मीपणा, माझेपणा, घमंड, पद, प्रतिष्ठा, ऐश्वर्य, तारुण्य आणि सौंदर्य या कुठल्याही गोष्टीचा लावलेशही त्याच्या जीवनात उरू नये. यात्रा झाल्यानंतर जीवन हे अगदी निर्विकल्प बनलं पाहिजे. आणि म्हणून तीर्थाचं स्नान केलं पाहिजे मलिनता जाण्याकरता. बाहेरंगाची मलिनता जाणारच आहे, पण अंतरंगामध्ये बरेच मळ बसलेले आहेत, ते जाण्याकरता नामस्मरणाचं स्नान केलं पाहिजे. आणि मग नामस्मरण करत तुम्ही जर यात्रा केली, सुखाने केली, वाचेनी विठ्ठल गायलं, मग मात्र त्यावेळेस जीवन धन्य होईल. तीर्थयात्रे सुखे जाऊ, वाचे विठ्ठल नाम गाऊ, पण संता संगे सेवू वासुदेव धनीवरी. संतांच्या संगतीत म्हणालेले, संतांच्या संगतीमध्ये नामस्मरण. भाऊ याच्या हवा बघा, त्याला हे आहे का टोपी, विठाल विठाल. अशा या पद्धतीने नामस्मरण करण्याकरता आपण सर्वजण इथे जमलेलो आहोत. आणि हे करत असताना, यात्रा चालू असताना लोभ, माया, ममता हे दौडावा लागेल, कारण पैशाचा खर्च होणार आहे. आणि मग तेव्हा जर लोभ धारण केला अंतःकरणामध्ये, मग मात्र तुम्हाला ते सुख भेटणार नाही. आणि खरं परमार्थाचं हे वर्म आहेत, ते ज्याला कळालं ज्याचं जीवन धन्य होतं. अशा अर्थाचा अभंग आपल्या पुढे गायला. विठाल आज आपण सर्वजण पिंपळे या गावामध्ये गंगापूजन माउंदेच्या निमित्ताने इथे जमलेलो आहोत. ज्यांची यात्रा झालेली आहे ते समस्त 20 मंडळी आहे का काही पत्रिका वगैरे, 20 जण एकत्र जाऊन आले. आपल्या पिंपळ्याचे 2 बाहेरचे होते. त्या 20 जणांनी इथे यात्रा केली, त्याबद्दल हे गंगापूजनचा कार्यक्रम इथे आज आहे. आपल्या नम्रमध्ये गंगा भागीरथी रत्नबाई किसनराव कोटकर, गंगा भागीरथी अनुसया किसन कोटकर, गंगा भागीरथी मंजुळाबाई भिकाजी कोटकर, गंगा भागीरथी साखरबाई मारुती कोटकर आणि सौभाग्यवती मीराबाई नामदेव कोटकर, सौभाग्यवती सुनीता प्रभाकर कोटकर, सौभाग्यवती रंजना सुधाम कोटकर, श्री सौभाग्यवती मंदा संजय कोटकर आणि सौभाग्यवती जनाबाई रंगनाथ कोटकर, सौभाग्यवती सुमन विठ्ठल कोटकर आणि श्री सुधाम बाबूराव कोटकर, श्री प्रभाकर श्रीहरी कोटकर, श्री आबासाहेब भागवतराव कोटकर, श्री दगडू कोंडाजी कोटकर, श्री संजय भिकाजी कोटकर, श्री विठ्ठल बाबूराव कोटकर, श्री मच्छिंद्र नामदेव कोटकर आणि श्री गोरक्षनाथ किसन कोटकर. नाथावर येऊन ठेपलं, बरं झालं. विठ्ठल विठ्ठल. आज एवढे मंडळी 20 जण, एक असता तर शुभ आकडा झाला असताना दक्षिणा घ्यायला 21 झाले असते, 21 जण झाले असते. ते 20च झाले बाबा. ते नवनाथ भाऊ 1 जण पाठवायचा ना तुम्ही, शुभ आकडा. ते खरं आमचे नवनाथ राहिले, गोरक्षनाथा बरोबर गेले असते जमलं असतं बरं का, 21 झाले असते. 20 जण जाऊन आले. आणि म्हणून आपण सर्वजण यात्रा करून पूर्ण इथं झालेली आहेत. आज या कार्यक्रमाकरता ज्यांनी आग्रह केला ते आमचे श्री हरिभक्तीपरायण गायन कुशल सोर सम्राट श्री नवनाथ महाराज गडाख यांनी. खरं मी पारेगावकर म्हणायचो, पण ते पिंपळेकरही आज निघाले. वास्तू सुंदर दिसली बाहेर. त्यांनी आग्रह केला, पण मी म्हणालो ते जमणार नाही. गुरुवार सापडला. गुरुवार आणि पौर्णिमा आम्ही बाहेर जात नाही, अडबंगनाथ महाराजांच्या भूमीत असतो. जर दुसरा दिवस असेल तर बदलून बघा. त्यांनी परत फोन केला. ते म्हणले महाराज मेळच लागे ना. आता मेळ लागे ना म्हणल्यावर अवघड झालं छत्रभाऊ. ते म्हणाले महाराज दुसरे बरेच मुहूर्त सापडाना, वेळ जुळे ना आणि बाकीचं कळे ना, काहीही करा, आम्हाला तुम्ही अडबंगनाथ पैतीच म्हणले, कारण आम्ही नवनाथ आणि इकडे शेवट गोरखनाथ म्हणले.
मग माझा नाविलाज झाला. मी डायरी जर व्यवस्थित बघितली, एकादशी गुरुवार जॉईंट आला. म्हटलं एकादशीला पूर्ण थांबतोय, मग एक गुरुवार आपण पिंपळेला देऊन टाकू नवनाथामुळं. आणि म्हणून इथे येण्याचा योग प्राप्त झाला. नवनाथ महाराजांना धन्यवाद. इथे दुसरे बी नवनाथ महाराज दिघे, नवनाथ महाराज गडाख या ठिकाणी या. श्री अभिजित महाराज गिरी, लखन गिरी आणि ठकाजी भाऊ गायनाचारी मंडळी आहेत. भीमराज भाऊ चत्तर मात्र आवर्जून या ठिकाणी कीर्तनाकरता उपस्थित राहिले आणि मला भोजनाला घेऊन जायला मूळ लावायला आल्याबद्दल धन्यवाद आहे त्यांना. या ठिकाणी नानाचे अध्यक्ष आदरणीय शेठजी इथे उपस्थित आहे. आमचे आदरणीय जोंधळे सर, रेवणनाथ भाऊ चेअरमन साहेब, आवर्जून कवडे मेजर साहेब मात्र संगमनेरून इथे कीर्तनाला ताई दोघंही आले. दोघांना धन्यवाद देतो. पेटे मास्तर महाराज इथं आले आणि आत्ताच आलेले श्री हरिभक्ती पारायण श्री ढोंगसे महाराज ओतूरकर महाराजांनाही मनापासून धन्यवाद. पूजनीय महाराजीचं आगमन इथे झालेलं आहे. एकदा जोरात टाळ्या वाजवा लागून आले महाराजजी. टाळ्या वाजवताना अशी कंजूशी नका खरा, खरंच इच्छा असल्या तर जोरात वाजवा जरा एकदा. मी मदत करतो बरं का, ते हवा लागतेच. कोणाला कोणती हवा येईल सांगता येत नाही. आमच्या माईकला सुद्धा आज हवा आहे. जमला आता. दरम्यानात आपली नेटिंग घेऊन या. विडाला विडाला आज वारं जास्त सुटलं आणि म्हणून अशा या नेमाने आपण सर्वजण इथे आहोत. सुंदर सिस्टीम आले आहेत. ते बंद करा तुमचे, याची हवा असं. विठाला 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 विठाला. तुम्ही तोपर्यंत बंद ठेवा. बघा बरं याच्यातच गोष्ट. हे बी 2 मिनिट. आता काय एकमेका करू साये, मग धरू हरिपंथ सुखरूप. बस नाही, उलटं स्विच घेतलं म्हणजे अर्थापुरतं घ्यायचं. हा आता जमलाय, थोडं कमी झालंय. कारण कोणाला हवा येईल. आमच्या अडबंगनाथाची गादी आहे. माझ्याकडे भीमराज भाऊ गुरुवार आला आहे ती हवाच येते. असो, नाथांची गादी म्हटलं की असे लोक असतात, पण आम्ही गिरी संन्यासी असल्यामुळं ते काही अंधश्रद्धेला थारा देत नाही. आमची परंपरा महाराष्ट्रात मोठी गंगागिरी महाराज नारायणगिरी बाबाची. म्हणून असो, माझा मुद्दा काय आहे, आता आपण सर्वजण आलो. विनेकरी महाराज तुम्हाला धन्यवाद. चोपदार महाराज काय नाचले हो तुम्ही. कोण नाचलं? हा हेच नाचले. काय नाचले दाढीवाले, तुम्हाला धन्यवाद. सर्वांना इकडची मागची भजनी मंडळी उपस्थित, टोपीवाले बिगर टोपीवाले, चष्मेवाले बिगर चष्मेवाले, तिकडे मागे आलेले सगळ्यांना धन्यवाद देतो. चित्रीकरण सिस्टीमवाले आणि यूट्यूब चॅनलवाले आपल्यालाही धन्यवाद. माता भगिनी तुम्हालाही धन्यवाद देतो. माझ्या विचाराला प्रारंभ करतो. विठाला विठाला आज आपण सर्वजण गंगा पूजन महोत्सवाच्या निमित्ताने इथे जमलेलो आहोत. सुंदर अशी व्यवस्था आपण इथे केली. मंडप सुंदर आहे, सिस्टीम सुंदर आहे. फटाके वाजवून आकाशबाजी करून माझे या ठिकाणी आपण स्वागत केल्याबद्दल समस्त आयोजकाला मनापासून धन्यवाद देतो. तरुणांना धन्यवाद देतो. यात्रा करून जी आलेली आहेत त्यांना विशेष धन्यवाद देतो. कारण आपण एवढा त्याग करून ही यात्रा संपन्न केली आणि आज इथे त्या यात्रेचा पूर्णाहुतीचा दिवस आज आहे. आणि म्हणून संत एकनाथ महाराजांचा अभंग मी कीर्तनासाठी निवडला. हा 4 चरणी 5 चरणी अभंग आहेत. म्हणून मायबापांनो, या जीवनात ह्या सगळ्या गोष्टी भाग्याने आम्हाला प्राप्त होत असतात. कारण जीवन मिळणं हे दुर्लभ आहे. ते कळणं अति दुर्लभ आहे आणि ते यशस्वी होणं हे महादुर्लभ आहे. पहिल्यांदा मिळणं दुर्लभ, कळणं अति दुर्लभ आणि ते यशस्वी होणं महादुर्लभ आहे. कारण दुर्लभ मनुष्य देहो देहिनां क्षणभंगुरः तत्रापि दुर्लभो मन्ये वैकुंठ प्रिय दर्शनम. वैकुंठाचं दर्शन, प्रिय दर्शन करून देणारा हा नरदीय. अरे आवटाहात का मानवदीय, आवटाहात का मानवदीय अल्लाहने तुझ दिया. आवटाहात का मानवदीय अल्लाहने तुझ दिया. अरे खाया पिया तुझे
खाया पिया साडेतीन हाताचा नरदेह तुम्हा मला देवाने दिला. देव दिला देवे दिला दिह बजान गोमटा तो या झाला फाटा बाधिकीचा. मायबाप देवाणी नरदी आपल्याला दिलाय बरं का. विशेष आता दिला म्हटलं की याचा अर्थ असा आहे भीमराज भाऊ की तो आपला नाहीये. हा माईक मला बोलण्याकरता इथं दिला महाराज जी, हा माझा नाहीये, मला वापरण्याकरता भाऊनी दिला. पण मी म्हणालो फारच क्वालिटी सुंदर आहे बा, तुम्ही शार्पनेस चांगला दिला, मला फार आवडला. जातानी तो खिशात घातला तर रेवणनाथ भाऊ पिंपळे खरंच बोलवतील. आवडला जरी तो माझा नाहीये, तो परत द्यायचा आहे. एखादी गोष्ट आवडली ती आपली नसेल, तिचा त्याग करायला शिका, तेव्हा सुख मिळेल. तिच्या मागे लागले की मग दुःख मिळाल्याशिवाय राहत नाही बरं का. जी वस्तू आपली नाही तिच्यावर फार मोह प्रेम करण्यात अर्थ नाही. जी आपली नाहीये ती आपली नाहीच आहे, आपली ती आपलीच आहे, परकी ती परकीच आहे. त्या लोभात मायात मोहात पडू नका. जर पडले तर दुःखाशिवाय पर्याय नाही. आणि जर ते कळलं आणि त्याचा त्याग केला मग मात्र सुख आहे. जसा हा माईक माझा नाही, हा दिलेला आहे, तसा हा ध्येय देखील माझा नाही, आपला नाही. हा आपल्याला देवाने दिलाय. औठात का मानव दिह अल्लाह ने तुझ दिया, खाया पिया सुख से सोया, नहाग जमाना खोया रे कमल मुका. राम भजन को दिया दिया रे, राम भजन को दिया दिया रे, भजन को दिया रे.
छोटा हात का मानव दिया अल्लाह ने तुझ दिया, अरे खाया पिया सुसे सोया नाहक जमाना खोया, अपना मुख राम भजन को दिया, हरि भजन को दिया, कमला मुख राम भजन को दिया। आम्हाला 3.5 हाताचा नरदेह देवाने दिलेला आहे आणि ज्याच्या करता दिला ते भजन करण्याकरता, भजन गोमटा यो भजन करण्याकरता, गोमट चांगलं भजन घडावं त्याकरता नरदेह दिला। बर कोणी दिला? देवाने। बर किती जणांचा आहे? 5चा आहे। 5चा हा देह आणि लावूसना, आणि लावूसना। हो, आता प्रमाण घेतले की कीर्तन लांबेल, मी सरळ सांगतो। 5चा हा देह आणिला उसना। 5 कोणचे? पंचमहाभूत। पंचमहाभूतांनी हा नरदेह दिला। यामध्ये पंचमहाभूत आहेत। काय काय तत्व आहे महाराज? आकाश आहे, वायू 2, अग्नी 3, पाणी 4 आणि पृथ्वी 5। हे पंचतत्व म्हणून हा नरदेह तयार झालेला आहे। मग त्यांनी पंचतत्वाने हा नरदेह दिला असेल, पंचमहाभूतांनी दिला असेल, जाटणी आम्हाला त्यांनाच देऊन जायचं इथं। माणसं मेल्यानंतर काय करतात? जाळतात, म्हणजे अग्नीला अर्पण, पुरलं तर धरणीत अर्पण, बरं पाण्यात सोडतात, जलात अर्पण, राहिलेलं उरलेली राख असेल ती जाळलेली ती हवेत अर्पण, आणि त्या हवेतून आकाशात अर्पण, संपलं, राहिलं कुठे काय? म्हणजे पंचतत्वाकडनं घेतला आणि पुन्हा तो पंचतत्वाला दिला। म्हणजे ज्याची वस्तू त्याला दिल्याशिवाय पूर्ण होत नाही, हे तितकंच खरं आहे। पाऊस पडतो बरं का मेजे साहेब, पण समुद्रातून पाणी वरती आकाशात जातं, ढगाच्या माध्यमाने पुन्हा ते धरणीवर येतं, आणि नदी नाल्याच्या माध्यमातून ते पुन्हा समुद्रात विलीन होतं, संपलं। आता पाणी आलं समुद्रात, आकाशात गेलं, कमी अधिक दाबाचा पट्टा तयार झाला। जसं प्रसूतीचं वारं असतं तसं एक हवा आहे, ती आली की मग पाऊस पडतो, पावसाच्या माध्यमातून वडे नाले गंगा भरली, किती समुद्राला जाऊन विलीन झाली की संपला। आता म्हणजे जिथून आले तिथे गेल्याशिवाय गत्यंतर नाही। विमानात किती फिरले तरी खाली उतरावंच लागतं की नाही? आणि म्हणून आम्ही कुठेही गावाला गेलो तरी घरी यावं लागतंच की नाही? मग खरं घर आमचं विश्वराचं जवळ चरण आहे, वैकुंठ आहे। आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोली जेले तुसी साच बाबे भरतया। आणि म्हणून संत म्हणतात आम्ही तिथून इथे आलो। महाराज आले, बरं झालं, राहा ना आता जरा। ते म्हणले राहायला चालवतो, पण इथं आल्यावर लोक कळाले फार डेंजर हो, फार खतरनाक लोक आहे म्हटले, आणि इथं इतकं प्रदूषण सुटलंय म्हटले, फार प्रदूषण वाढलंय हो। हवेचं प्रदूषण, केमिकलचं प्रदूषण, विचाराचं प्रदूषण, मागून गाड्या पुढे जात असताना आम्ही रस्त्याने पाहतोय हो, फार अवघड आहे। ओव्हरटॅक करत असताना कोण कधी ओव्हरटॅक करून वर जाईल सांगता येत नाही, अशा गाड्या तुफान चालतात बरं का माऊली, कधी काय होईल सांगता येत नाही लचके साहेब। तर कल्पना करा ह्या सगळ्या गोष्टी कशामुळे घडल्या? आमचं प्रदूषण वाढलेलं आहे, हवेतलं, विचाराचं, संगतीचं, खानपानाचं। त्यामुळं आता इथं जर आम्हाला गुदमरत आहे, राहावा वाटत नाही। महाराज तुम्ही आले होते, राहावा वाटत नाही म्हणतात, पण आले कुठून होते? मग आम्ही वैकुंठातून आलो। मग वैकुंठातून आले तर कुठे आले? मृत्यू लोकात आलो। मग मृत्यू लोकात आले, बरं झालं महाराज, पण महाराज तुम्ही ते मृत्यू लोक आणि वैकुंठाचं अंतर किती? फार लांब आहे हो, किती किती लांब आहे। दुरोनी आलो मी गा, दुःख झाले दारुण, यावया यथवरी होते हेची कारण, दुर्लभ भेटी तुम्हा पायी झाले दर्शन। कुठून आले महाराज? फिरत फिरत आलो, बहुत दिवसा फेरा आला या नगरा, नका घेऊ भार धर्म तोची सार। मी लांबून आलो, फार दिवसांनी आलो, आणि आता आलो होतो राहण्याकरता, पण लोक मला कळाली फार विचित्र लोक आहे हो। कोणी कोणाला चांगलं म्हणत नाही, कोणाची प्रगती कोणाला देखवत नाही, आणि कोणाचे विचार सुद्धा कोणी पटवून घेत नाही। म्हणजे ना आचार आहे, ना विचार आहे, ना उच्चार आहे, ना सदाचार आहे, आणि ह्या गतीमुळे, या प्रगतीमुळे, या अधोगतीमुळे ना समाधान मिळत आहे। म्हणून आता इथे राहता येत नाही। मग आता नको बाबा, आलो होतो राहण्याकरता, पण आता नको। कळलं ना आपण का राहत नाही? महाराज कळालाय,
कळायलाय तुम्ही जे सांगितलं ते खरंच आहे. पण इथे आल्यानंतर हे प्रदूषण शांत करायचं असेल तर काय करावं लागेल, तर त्याकरता आम्हाला भगवंताचं नामस्मरण करावं लागेल. नामस्मरण असेल तर नामस्मरणाने विषाचं देखील अमृत होतं बरं का. नामस्मरणामध्ये ताकद आहे बरं का, नामस्मरणामध्ये ताकद आहे. विष नष्ट करायचं असेल तर नामरूपी अमृत घेतलं की ते विष नष्ट होतं. नामात तेवढी ताकद आहे. आणि म्हणून नामस्मरण करा. नाम चांगले नाम चांगले चांगले. बर, चांगलं नाव आहे. त्या नावाने झालं काय, कपिकुळ उद्धारले मुक्त केले राक्षसा. नाम चांगले चांगले तेचे कंठी राहू भले. बर, कपिकुळ उद्धारिले मुक्त केले राक्षसा. बर का चकूर साहेब, तर आमचे इंजिनियर चकूर साहेब आले. वा साहेब आले की मंदिरच दिसतात आम्हाला. धन्यवाद. तर नाम हे चांगलं आहे आणि ते नाव जर घेतलं तर होतं काय. रामायणामध्ये फार सुंदर तुळशीदासांनी सांगितलेलं आहे. गरल सुधारी पुकरई मी तानी, गरल सुधारी पुकरई मी तानी, गोपद सिंधू आणला सीताराम, गोपद सिंधू आणला सीताराम. राम या राम फार तुळशीदास सुंदर सांगतात. गरल सुधारी कराई मी ताई, गोपद सिंधू आणला सीतलाई. राम सिया राम जय जय राम, राम सिया राम. फार सुंदर तुळशीदास वर्णन करताय. गरल माने विष, सुधा माने अमृताची प्राप्ती नाम करून देतं. म्हणजे गरल रूपी विष जरी प्राप्त झालं पण नामरूपी अमृत असेल तर ते विष सुद्धा अमृत होऊ शकतं. नाम घेतलं पाहिजे. आणि मग ते नाव घेण्याकरता संत आम्हाला सांगतात ते नाव कसं घ्यायचं, तर अभंगाचं पहिलं. सुखे सेव ब्रह्मा
इथे संत एकनाथ महाराज फार गोड सांगतात. सुखे सेवू ब्रह्मानंदा, गाऊ राम नाम सदा, दोहे मग बाधा रे काळदूत यमाची. फार सुंदर वर्णन केलेले आहेत. भगवंताचं नामस्मरण महाराज सुखाने सेवन करू. म्हणजे नामस्मरण घेत असताना ते सुखाने पाहिजे, तेव्हा तो परमानंद भेटतो. जर नामस्मरणामध्ये प्रेम नसेल, भक्ती नसेल, भाव नसेल आणि आवड नसेल तर महाराज ते नाव सुद्धा देवाला आवडत नाही. नाव घेताना पहिल्यांदा प्रेम असावं, दुसऱ्यांदा भक्ती असावी, तिसऱ्यांदा इच्छा असावी आणि ती आवडीने घ्यावी. आणि आवडीनं भावे हरिनाम घेसी, मग तुझी चिंता त्यासी सर्व आहे. नाथांचं हरिपाठ आहे. आवडीने जर नामस्मरण केलं, सवडीने करणारे भरपूर आहे पण आवडीने करणारे थोडे आहेत. पण पिंपळ्यामध्ये आवडीनं सुद्धा यात्रा करणारे भेटले, त्याबद्दल धन्यवाद आहे. ही इथे आमच्या माता भगिनीची संख्या फार आहे हो. त्या ताईपासनं अगदी खऱ्या अर्थाने रतनबाईपासनं तर गोरक्षनाथ पर्यंत पत्रिकेप्रमाणे म्हणतो बरं का. तर संख्या आधी रतनबाई आहे, तर शेवटी गोरक्षनाथ आहे. त्यांचे चिरंजीव आहे. बरं झालं शेवट तो भला. बस आता आपल्याला हे यात्रेकरू करता एकदा जोरात टाळ्या वाजवा. खऱ्या अर्थाने आपण यात्रा केली. यात्रा करत असताना मी पुढे सांगतोच आपल्याला, कारण माझा अभंगच त्या अनुषंगाने आहेत. माझा मुद्दा इथे असा आहे की नामस्मरण कसं करावं, केव्हा करावा, कोणी करावा आणि कशासाठी करावा हे जर कळालं की सुख प्राप्त होता. जर हे कळालं नाही तर मग हे जरी नाही कळले काय होणार आहे आपल्याला माहितीच आहे. हे जरी नाही कळले तरी दुसरं येईल. धन्यवाद. हे जरी नाही कळले कोणी दुसरा येईल, हे कळलं नाही ना एकदा जन्म व्हायला जाईल महाराज. म्हणून सुखे सेवू ब्रह्मानंदा, भगवान परमात्म्याचा आनंद, ब्रह्मानंदाचा आनंद महाराजजी सुखाने सेवन केला पाहिजे. बरं, तो सुखाने सेवन करण्याकरता काय करावं लागेल तर गाऊ राम नाम सदा, सदैव रामाचं नामस्मरण करावं लागेल. आणि रामाचं नामस्मरण करत असताना म्हणजे केव्हाही करायचं. दिनरजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे, रात्र ना कळे दिवस ना कळे, अंगे खेळे दैवत हे. म्हणजे रात्रंदिवस आमच्या संतांनी केलं, आम्ही सुद्धा केलं पाहिजे. माझे गुरुवारी नारंगिरी बाबांचे हे बोट फिरायचं बघा. ज्यांनी नारंगिरी बाबा पाहिले असतील, ऐकले असतील, ते हे बोट सदैव फिरायचं. वय झालं होतं 109 वर्षाचं, काठवत ते माठवत धरलेली असायची तरी हे बोट फिरायचं. हातात येताची काठी असायची, इकडचंही फिरायचं. म्हणजे याचा असा अर्थ असा आहे, संत चारही वाण्याला कामाला लावतात. वाण्या 4 आहे, खाण्या 4 आहे, योग 4 आहे, वेद 4 आहे, मुक्त्या 4 आहे आणि 4 प्रकारचा असणाऱ्या ह्या युगामध्ये आपण जन्माला आलो. वाणी सुद्धा 4च आहे, खाणी सुद्धा 4च आहे. 4 वाणी कोणत्या आहेत? परा पश्यंती, मध्यमा विखरी, 4 खाणी, 4 जांड, सुद्वेज उद्वेज. बरं, युग कोणते? कर्तयुग, तृतयुग, द्वापारयुग, कलियुग.
बरे वेद कोणते? ऋग्वेद, सामवेद, अथर्ववेद आणि यजुर्वेद. आणि आपल्याला ह्या सगळ्या चौकड्या पाहिल्या. मुक्त्या किती आहे? स्वरूपता, सुलुकता, संयुजता, समीपता, ह्या 4 प्रकारच्या मुक्त्या आहेत. त्यापैकी परापशंती, मध्यमा, वैखरी 4 वाण्या आहेत. मग 4 वाण्या, 4 खाण्या, 4 वेद, 4 युग हे सगळं सांगत असताना माझा मुद्दा इथे आहे. 4 वाण्यापैकी परावाणीने माणसं वैखरीने बोलत होते संत नारंगिरी महाराज, पण मध्यमाना जप करत होते ते नारंगिरी महाराज होते. आपल्याला एक वाणी एका वेळेला चालवता येत नाही महाराज, बरं का चतर साहेब. आम्हाला खऱ्या अर्थाने या ठिकाणी चतर साहेब आपल्याला एक वाणी एका वेळेला चालवता येत नाही, एक वाणी. पण महाराज दोन्ही चालवायचे, हे सदैव करायचे. राधे गोविंदा गोपाल हरी, राधे गोविंदा गोपाल हरी, जय श्री राधे गोविंद, राधे गोविंदा गोपाल हरी, जय श्री राधे गोविंद. मना सर्वजन, सर्वजन मना सर्वजन, सर्वजन मना माता. गोविंदा गोपाल हरी, श्री राधे गोविंदा, राधे गोविंदा गोपाल हरी, जय श्री राधे गोविंदा. सर्व मना सर्वजन मला चाळी वाजवा. राधे गोविंदा, राधे गोविंदा, राधे गोविंदा, राधे गोविंदा, गोविंदा गोपाल हरी, जय श्री राधे गोविंदा, राधे गोविंदा गोपाल हरी, जय श्री राधे गोविंदा. राधे गोविंदा, श्यामा गोविंदा, राधे गोविंदा, श्यामा गोविंदा. रारी वाजवा मना सर्वजन, राधे गोविंदा गोपाल हरे, जय श्री राधे गोविंदा, राधे गोविंदा गोपाल हरी, जय श्री राधे गोविंदा. हे संत जप करत असतात बर का, मध्यमाने जप करतात. राधे गोविंदा गोपाल हरी, जय श्री राधे गोविंद, राधे गोविंदा, श्यामा गोविंद, राधे गोविंदा, श्यामा गोविंद, राधे गोविंदा गोपाल हरी, जय श्री राधे गोविंद, राधे गोविंदा गोपाल हरी, जय श्री राधे. जिथे आपण असाल तिथून नामस्मरण करा. घरात काम चालू असेल, माता भगिनी स्वयंपाक तुम्ही करत असेल, तुम्हाला वाटतं ना आमचे हे जरा सुधारावे असावे, सुधरावे, जर बिघडलेले नसले तर बरंच आहे, पण असले जरी सुधारावे वाटत असेल तर जैसा खाएगा अन्न वैसा बनेगा मन. मग खानपानावर जर अवलंबून आहे तर माता बहिणींनी पिक्चरचे गाणे न लावता आमच्या बाबा महाराजांचा हरिपाठ लावला पाहिजे, सातारकर बाबांचा.
सुंदर ते ध्यान उभे विठेवरी करकठावरी ठेवूनिया करकठावरी ठेवूनिया तुळसी हार करा काशी पीतांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान मकर कुंतले तपती स्तवनी कंचिका तुमने विराजित म्हणे माझे याचे सर्व सुख रंगासी मुख आवडीने पाहिना श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा काशी पीतांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान देवाची यत्वारी उभा क्षण भरी देवाची द्वारी उभा क्षण बरी तेनी मुक्ती चारी साधेल्या हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी भीमराज भाऊ एका ठिकाणी मी असं सांगायला लागलो म्हणालो पुण्याची गणना कोण करी ते म्हणते पुण्याची गणना कोण करी पुण्य का पुण्याची गणना आता महाराज बतूरकडनं आले पण काही लोक पुण्याच्या ऐवजी पुण्याचीच गणना म्हणतात असो कधी कधी फार हरिपाठामध्ये गोंधळ आहे बरं का कधी कधी असे अभंग आहेत काही वारकऱ्यांनी असे ऐकू पाठ केलेले आहेत महाराज ते म्हणजे संत मालिकेतच गोंधळ येतो म्हणजे ऐकून पाठ केलेलाच बरं का वाचून केलेलंच म्हणत नाही मी एका गावात काय झालं भजन होतं मेजर साहेब भजनाकरता अनेक लोक तिथे तज्ज्ञ आलेले होते काही आमचे संत मंडळी होते आमच्या आज पूजनीय वतुरकर महाराज जी असे सुज्ञ मंडळी होते अधिकारी होते बरं का चतुर्भाऊ आपल्यासारखे सुज्ञ होते मग तिथे ज्ञानेश्वर माऊली लचके साहेब आपले सगळे मंडळी आले होते परंतु तिथे एक पाहुणा भजनी आला आणि त्याला फार काही येत नव्हतं पण इच्छा फार होती बरं का साहेब काही काही इच्छा फार असते पण येत काही नसतं नवनाथ महाराज परिणाम असा झाला आणि त्याला लोकांनी शेठजी आग्रह केला म्हटले पाहुणे म्हणा अभंग म्हणा म्हटल्यानंतर तो जरा जोंधळे सर नवीनच होता आणि त्याला गडबडीत म्हणायला लावलं नाही म्हणजे ठरून नाही गडबडीत टाळ दिला तो असा कसा तरी त्यांनी टावळ सावरला त्याला म्हटले म्हणा पाहुणे म्हणा यालाही आनंदच होता म्हणायचंच होतं जो म्हणला वचकन आई का कमलापती वचकन आई का तुम्ही जागी सगळे अरे वचकन ऐका का वचन ऐका तो वचन ऐका नाही म्हणाला वचकन ऐका म्हणजे आता वचन ऐका हे कमलापदी हे आमच्या तुकोबारायांनी सांगितलं पण त्याच्या डोक्यात ते नाही वचकन आहे कारण वचकनच म्हणाला होता अशी ऐकून पाठ केलेले फार मजा येते कधी कधी माझं हरिपाठावर चिंतन चालू आहे सध्या हरिपाठावर मी कीर्तन मालिका सुरू केलेली आहे गुरुपौर्णिमेपासून आमच्या अडबंगनाथाच्या म्हणजे खऱ्या अर्थाने दरबारामध्ये मला अनेक लोकांनी आग्रह केला की महाराज कीर्तन आपण करतोच आहात पण अडबंगनाथाच्या भक्त परिवाराला जरा हरिपाठ समजून सांगावा मग गुरुपौर्णिमेपासून हरिपाठावर कीर्तन चालू आहे आणि मग ते कधी कधी असे भजनी येतात ना ते मजा येते काही अभंग आहे मातृपितृ असं म्हणालो ना ते सगळे अभंग आहे ते म्हणते मातृपितृ भात्रा सपुत्र हा पार मातृपितृ भात्रा आता भात्र नाही भाऊ भ्राता आहे तर ते भात्र म्हणतात बरं काय महाराज बऱ्याच ठिकाणी असं गोंधळ आहे मातृपितृ भात्र म्हणल्यावर काय अर्थ घ्यायचो आम्ही अर्थ काय घ्यायचं महाराज फार अवघड आहे झाला असो नाव नाही ठेवत मी कोणाला परंतु जरा शब्दाकडे पण लक्ष दिले पाहिजे जर शब्दाकडे लक्ष दिलं नाही वेलंटी उकार व्यंजन स्वर बदलले तरी अर्थ बदलतो आहे मंत्र जरी चढे थोडा तरी धडच होई वेळा हे गुरुकुणच शिकलं पाहिजे महाराज मनाने मनमुखी असेल तर ते कधीच सद्गतीला जातील असं होत नाही म्हणून गुरुमुखी असला पाहिजे मनमुखी परमार्थ करून चालत नाही तो गुरुमुखी असला तरच आम्हाला यश मिळतं महाराज विठाल माझा विषय चालू आहे भगवंताचं नामस्मरण कसं करावं सुखे सेवू ब्रह्मानंदा गाऊ राम नाम सदा एकदा देवाचं नाव घेऊन चालणार नाही सदैव घ्यावा लागेल सदा नाम घोष करू हरी कथा आणि त्याने सदा चिंता समाधान पाहिजे असेल सदैव चित्ताला तर मग सदाच नाम घ्यावा लागेल तसं आम्ही रोज जेवतो की नाही रोज झोपतो रोज उठतो रोज आंघोळ करतो रोज जेवण करतो तसं रोज नामस्मरण प्रत्येकाने केलं पाहिजे किमान 45 मिनिटं माणसाने ध्यान केलं पाहिजे भजन केलं पाहिजे भक्ती केली पाहिजे मी वरून जसा दिसतो तसा आतून आहे का
वरून कपड्याला डाग लागला की माणसं मात्र धुण्याकरता प्रयत्न करतात, पण आतले डाग बरेच लागलेले असतात, ते कोणी साफ करायचा प्रयत्न करत नाही. आतले डाग जरी माणसाला दिसत नाही पण त्याला अनंत डोळे त्याला दिसतात ना, मग ते धुण्याचा कधी प्रयत्न केला पाहिजे. मला जरा लोकांमध्ये मी तसा दिसतोय तसा आहे का, हे आत्मपचिंतन आत्मपरीक्षण प्रत्येकाने केलं पाहिजे, प्रत्येकाने केलं पाहिजे. आणि म्हणून संत आम्हाला ते शिकवतात. नामस्मरण सदैव जर करत राहिले तर ऑटोमॅटिक त्या गोष्टी घडत चालतात. म्हणून गाऊ राम नाम सदा. राम नामाने होतं काय महाराज, रा उकार मात्रेन, रा नावाने तोंड उघडलं जातं आणि म नावाने तोंड मिटल्या जातं. रा म्हटलं की पाप केलेले शरीरातली बाहेर येतात आणि पुन्हा मध्ये येऊन म्हणून म कपाट वाचन, मग म शब्दाने तोंड मिटल्या जातं. म्हणून राम शब्दाने पाप नष्ट होतात. रा तोंड बंद करून म्हणताच येणार नाही, म तोंड उघडं ठेवून म्हणताच येणार नाही. आणि पटत नसेल तर प्रयोग करून बघा, पण इथे नाही घरी गेल्यावर. आता राम शब्द म्हणताना राला तोंड उघडावा लागेल आणि मला तोंड बंदच करावा लागेल अभिजित बाबा. हा, म्हणून म पापामध्ये येऊ देत नाही. म्हणून गाऊ राम नाम, पण कधी सदा. महाराज जर सदैव रामस्मरण आम्ही केलं, रामाचं नाव घेतलं, मग नोहे मग बाधा काळदूत यमाची बाधा राहणार नाही. आणि काळदूत यमाची भीती बाळगण्याची गरज पडणार नाही, भीती बाळगायचीच गरज पडणार नाही. कारण राम नावापुढे काळ टिकत नाही, यम टिकत नाही. राम नाम तिथं चालू असतं, तिथे यम येत नसतो. ध्यानात ठेवा. नका जाऊ तया नका जाऊ तया गावा नामधार काच्या शिवा रे, नामधार काच्या शिवा शिवा रे, नामधारकाच्या शिवा. शिवावर सुद्धा जाऊ नका. जे रामस्मरण करताय, रामाचं नामस्मरण करताय, तिथे काळाला अधिकार नाही. मग नामस्मरण केलं तर काळाची भीती नाही, नामस्मरण केलं यमाची भीती नाही. आणि जर नाही केलं तर यमाचा पाहुणा झाला समजा, यमाचा पाहुणा प्राणी. हरी मीना जन्माला गाते बैलाना, हरी मीना जन्माला गाते बैलाना, हरी मीना जन्माला गाते बैलाना, हरी मीना जन्माला गाते बैलाना. यमाचा पाहुणा प्राणी होया, प्राणी होया, यमाचा पाहुणा प्राणी होया, प्राणी होया. हरी मुख्य म्हणा, हरी मुख्य म्हणा, हरी मुख्य म्हणा, हरी मुख्य म्हणा, यमाचा पाहुणा. जर हरीशिवाय जीवन असेल, हरी विन ज्याचं जीवन असेल तर यमाचा पाहुणा प्राणी होय. यमाचा पाहुणा झाला की त्याचा पाहुणचार फार वेगळा आहे. वतुरकर बाबा आपल्याला कल्पना आहे नाही, त्या यमासी करुणा, त्याला करुणा नाही, दया नाही. मग तिथे काय करतात, मारी ती तोडी ती
जोडी ती निष्ठुर मारे तोडे मारिते तोडिते जोडिते निष्ठुर यमाचे किंकर बहुसाल. बाप त्या ठिकाणी ते यमाला करुणा नाही, दया नाही, म्हणून ते दंड देतात. त्याला करुणा येत नाही. मग यमाचा पाहुणा व्हायचा की देवाचा व्हायचा आमच्या हातात आहे. मग देवाचा व्हायचा असेल तर हरिभक्ती करा. म्हणून महाराज म्हणतात, नाही काळ दूत यमाची भीती, म्हणून करू वासुदेव स्मरण, तेने तुटे रे बंधन, खंडेल कर्माचे बदन. माय बापांनो, कशा करता वासुदेवाचं स्मरण करायचंय तर दुसरं चरण करू वासुदेव स्मरण. सर्वांनी वरात करा. करा वट्यावरचे खालचे सगळे वरात करा. विठोबा रुक्माई टाळी वाजवा सर्वजण म्हणा. एक
इथे यात्रेवाला इकडे या, यात्रेवाला. असं लाईन मध्ये उभे राहील. हे बघा, यांनी यात्रा केलेली आहे. या वयात आजींनी यात्रा केल्याबद्दल मनापासून धन्यवाद. याच्याकरता जोरात टाळ्या वाजवून सन्मान करायचा आहे. तीर्थयात्रा तिकडे बघा, एकदा सगळेजण तिकडे बघा. एक फोटो घ्या सर्वांनी मिळून, तिकडे बघा. हा, धन्यवाद. आता इथेच बसा, यात्रेवाले बसा. विठाला विठाला यांनी अत्यंत सुंदर अशी यात्रा केलेली आहे. आमच्या आजीबाई तर एवढ्या वयवृद्ध असतानाही त्या जाऊन आल्या. त्यांच्याकरता मनापासून धन्यवाद. आपण सर्वजण त्या निमित्तानेच इथे जमलेलो आहोत. म्हणून मायबापांनो सोर घ्या. विठाला विठाला विठाला. करो वासुदेव स्मरण, तेने तुटे रे बंधन, खंडेल कर्माचे बदन. वासुदेव जप, थोडं साऊंड बॉक्स बाजूला, बस. खंडेल कर्माचे बदन, वासुदेव जपताचे. वासुदेवाचं नामस्मरण केलं तर मग मात्र भगवंताची प्राप्ती होईल. कर्म संपूर्ण जाईल. त्याकरता आम्हाला मात्र नामस्मरण करता आलं पाहिजे. तीर्थयात्रा करती आली पाहिजे. आणि ती तीर्थयात्रा करायची असेल तर कशी करावी? तिसरं चरण, तीर्थयात्रे सुखे जावो. तीर्थयात्रे सुखे जावो. तीर्थयात्रे सुखे जावो. तीर्थयात्रे सुखे प्रमाण असेच म्हणावे लागतात. कारण 14 चिरणे आहेत, त्यात पुन्हा 5 चिरणे आहेत.
मजा येते म्हणतानाही काय गोड आहे हो. आणि म्हणून तीर्थयात्रे सुखे जाऊ. यात्रा करायची असेल तर अंतःकरणामध्ये सुख पाहिजे, तेव्हा ते इच्छा पाहिजे आणि मग मात्र गेलं पाहिजे. नाहीतर माणसाला इच्छा नसेल आणि बळजबरी नेला असेल तर ते आनंद देत नाही. ती यात्रा सुख देत नाही. नाहीतर परमार्थामध्ये असे बरेच माणसं आहे, बळच नेले बलात्कारी जरी आणला कथेसी, पण निद्रा घेई लोडासी टेकून या. त्या खांबाला टेकतून तिथेच झोपी जात होतो. बलात्कार आणला ना ते जमत नाही. नाहीतर आपल्याला सर्वांना माहिती, या शेजारणीना केलं ग बया. आपल्याला हे भारूड प्रसिद्ध आहे, पाठ आहे. या शेजारणीना केलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया. या शेजारणीना केलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया. पंढरीला हो. आता ते लांबेल म्हणणारे एवढे गोड आहे, वाजवणारे अति गोड आहे, पण वेळ आपल्याला पुरणार नाही म्हणून बळजबरी नेलेलं वेगळं असतं, पण तरी सुख देतं देवाकडे गेल्यावर. पण इच्छा असेल तेव्हा मग समाधान मिळतं. म्हणून सुखे सेवू ब्रह्मानंदा. बरं, गाऊ राम नाम सदा. त्याचं गायन करा रामाचं नामाचं. बरं, त्या ठिकाणी सुखाने जायचे, पण कधी? तीर्थयात्रा सुखे जाऊ. वाचे विठ्ठल नाम घेऊ, संता संगे सेवू. आणि वासुदेव धनिवरी. तो वासुदेव संत सानिध्यात गेला की परमार्थ करावा लागत नाही, ऑटोमॅटिक होतो. तेथे राम नाम वैला श्रवण घडेल भोजन उचिष्टाचे. संत सानिध्य मिळालं की भजन सहज घडतं. आणि म्हणून आम्हाला तीर्थयात्रा संतांच्या सानिध्यातच केली पाहिजे. आणि तीर्थयात्रा कधी केली पाहिजे? जेव्हा हे सकाळाशी कधीपर्यंत यात्रेला गेलं पाहिजे? जवळ हे सकळ सिद्ध आहे, हात चालवया पाये. थोडा स्वर किंचित वाढवा. हात चालवया पाये रे, तब तू आपुले सोयीत पाहे. तीर्थयात्रा जाय चुकू नको. म्हणून मायबापांनो, यात्रा करताना आम्हाला कशी करावी? हातपाय चालताय, नाहीतर मग शरीर थकलेलं असेल तर कसं जमणार आहे? यात्रा करायची तारुण्यातच करा. यात्रा करायची आज कळलं की करा, नाहीतर माणसं म्हणत असतात आमचं काय वय आहे का महाराज? अशी बरेच माणसं आम्हाला म्हणतात, अरे देवदेव करा, अन्नदान करा, परमार्थ करा, तीर्थयात्रा. ते म्हटलं आमच्याकडं वय झालं का? वय होईलच आणि शेवट जाईलच याची गॅरंटी का? कारण कोणत्या वयापर्यंत कोण टिकेल याचं सांगता येत नाही. अरे म्हणून मायबापांनो, कधी कोणाला क्षणभंगूर नाही भर बसा. वारेचा अवध तोडा माया आशा, काही न चली मग गळा पडेल फासा. पुढे हुशार थोर आहे वळसा गा, राम राम स्मरा. मग कोणाला सांगता येत नसेल, भरोसाही नसेल, तर आता सावध झालो पाहिजे. क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं वो किसी का. साथ देती नहीं वो किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी. कोणालाही सांगता येत नाही,
क्षमा जल जाएगी चल दम निकल जाएगा चलते चलते, क्षमा बुझ जाएगी जलते जलते, नाम रह जाएगा, नाम रह जाएगा आदमी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का। कोणाला भरोसा सांगता येत नाही आणि म्हणून सावध व्हा। क्या जिने की पकड़ी आस हाथों में लिया नाही तेरा घास। हातात घेतलेला घास आपला नाही, या जगातलं आपलं काय आहे। प्रत्येकाने सावध झालं पाहिजे आणि प्रत्येकाने सावध होऊन परमार्थ केला पाहिजे। सावध होनी भजनी लागा बाब करा कैवारी, सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी। वारी हो वारी मन मसारी की वारी, वारी हो वारी मन मसारी की वारी। सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी, सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी। वारी हो वारी मन मसारी की वारी, वारी हो वारी मन मसारी की वारी। अरे म्हणून सावध झालो पाहिजे। वारी हो वारी माझी मल्हारीची वारी, सावध होनी भजनी लागा देवा करा कैवारी, सावध होनी भजनी लागा। सावध प्रत्येकाने झालं पाहिजे मायबापाला। एक दिवस आपल्याला जावं लागणार आहे, मग कोणी जरी असेल तर एक दिवस जाणं ही निश्चित आहे। त्याकरता प्रत्येकाने सावध व्हावा आणि मग मात्र परमार्थ करावा, यात्रा करावी। आणि यात्रा करत असताना आमच्या जीवनातून पैसे अडके खर्च होणार आहे, त्याचा लोभ ठेवू नये। चौथं चरण, लोभ ममता जमणू लोभ ममता दौडो आशा, उदर वेथेचा वळसा न करू अनेक सायसा, वासुदेवा वाचुनी। आत्ताच या ठिकाणी आदरणीय डॉक्टर ताईचं आगमन झालेलं आहे। ताईंना मनापासून धन्यवाद। डॉक्टर ताईच ना कार्यक्रमाकरता आवर्जून आल्या
मनापासून सगळ्यांच्या वतीने बरं का, मंदिर बांधणाऱ्यासह ताईला धन्यवाद. ते लव्हारे कसाऱ्याला आल्या होत्या कालेला, तेव्हा भेट झाली होती, बरोबर ना? लव्हारे का कसारे गोंधळ होतो, हा कासारे तुम्ही आहे नाही द्या. ते दोन गावं असंही ना भीमराज भाऊ, ते दोघं म्हणावंच लागतात, कसारे का लव्हारे कासारे. तेव्हा कालेच कीर्तनात ताई आल्या होत्या, आजही इथे आलात, ताईला धन्यवाद. माय बापांनो, अगदी आता माझा वेळ संपला, अगदी 5 मिनिटात समारोप करतोय. बरं, लोभ ममता दौडू आशा, उदर वेथेचा वळसा, न करू अनिक सायासा, वासुदेवा वाचुनी करू वासुदेव स्मरण. वासुदेवाशिवाय विश्वराशिवाय सायास करून प्रयत्न करून आम्हाला सुख मिळेल याची गॅरंटी नाही. मग सुख समाधान आम्हाला प्राप्त करायचं असेल, तो विश्वर जर कुठे आहेत तो शोधला पाहिजे, तो आम्हाला सापडला पाहिजे, तो कळाला पाहिजे, कळालेला मिळाला पाहिजे. त्याकरता परमार्थ केला पाहिजे, त्याकरता तीर्थयात्रा केली पाहिजे, त्याकरता नामस्मरण भक्ती केली पाहिजे, त्याकरता अन्नदान केलं पाहिजे, त्याकरता ज्ञानदान केलं पाहिजे, आणि त्याच करता समाजाची सेवा केली पाहिजे. माझे गुरुवारी नारायणगिरी महाराज नेहमी सांगायचे, त्यांना देवळातला देव देवळात न दिसता तो समाजात दिसला, आणि त्यांनी वयाशी 109 वर्षापर्यंत समाजाची सेवा केली. असे नारायणगिरी महाराज आम्हाला गुरु मिळाले. समाजसेवा ही विश्वर सेवा आहे, विश्वारापेक्षा समाजाची सेवा ही कमी नाही. म्हणून मी नेहमी सांगत असतो, कोणाचं मन दुखेल असं बोलू नका, कोणाच्या मनाला विजा पोचेल असं वागू नका, कोणाच्या भावना दुखेल असं कार्य करू नका. खऱ्या अर्थाने जर तुम्ही हे जपलं तर वेगळा परमार्थ करायची गरज पडत नाही. परहित बस जिनके मन माहे, तिनका हो दुर्लभ जगत नाही कछु नाही. परहित बस जिनके मन माहे, तिनका हो दुर्लभ जगत कछु नाही. तुळशीदास सांगतात, परहिताची भावना ज्याच्या अंतकरणात आहे त्याला जगात महाराज काही कमी नाही. म्हणून पुण्य ते परोपकार, पाप ते परपीडा, आणि नव्हे जोडा दुजे असे तेच पुण्य आहे. अरे म्हणून किसी के काम जो आये उसे इंसान कहते है. त्याला मनुष्य म्हटलेले आहेत, जो दुसऱ्याच्या कामाला जातो, दुसऱ्याकरता धावून जातो, दुसऱ्याला मदत करतो, तो मनुष्य आहेत. आणि असा मनुष्य प्राणी या देवाला प्रिय होण्याकरता त्याला सद्गुरूची गरज आहे, संत सानिध्याची गरज आहे, सत्संगाची गरज आहे, आणि सद्विचार सद्भावनेची गरज आहे. आणि तेव्हा सदासार घडतो, तेव्हाच त्याच्याकडनं क्रांती घडत असते. म्हणून संत सद्गुरू सानिध्य आपल्याला प्रत्येकाला गरजेचे आहे. आणि परमार्थाचं मुख्य लक्षण, परमार्थाचं मुख्य वर्म जर कोणतं असेल तर हेच आहे शेवटचे चरण. मुख्य वर्म ज्ञानेश्वर महाबली माऊली, ज्ञानेश्वर महाबली मुख्य वर्माचे हे वर्म
येणे साधे सकळ धर्म एका जनार्दनी नाम वासुदेव आवडी करू वासुदेव स्मरण तेने तुटे रे बंधन खंडेल कर्माचे वदन वासुदेव जपताचे. चौचरणे 5 चरणाचा अभंग आपल्या पुढे गायला होता. संत एकनाथ महाराजांचा हा अभंग गाथेतील अत्यंत महत्वाचा, बहुप्रजित, अत्यंत सुंदर आणि गोड असा अभंग या ठिकाणी आपण गायला आणि चिंतन केलं. आज आपण सर्वजण गंगापूजन मावंद्याच्या निमित्ताने इथे जमलेलो आहोत. आपल्या सर्वांचं सद्भाग्य उदयास आलं आणि म्हणून हा कार्यक्रम आपल्याला डोळ्यांनी पाहायला मिळाला. तीर्थयात्रा करून आलेले जे भाविक आहे, ज्यांनी तपश्चर्या केली, यात्रा केली आणि आज गंगा पूजन झालेलं आहे. कीर्तन संपलं अगदी 2 मिनिटांमध्ये. पाण्यातला फरक सांगतो बरं का ताई, पाण्यातलं फरक. आपण डॉक्टर आहात. पाणी असेल ते जर 2 किंवा 3 दिवस पाणी ठेवलं भरून, 8 दिवस ठेवलं तर दुसऱ्या दिवशी जवळ येऊ देत नाही, 9व्या दिवशी. पण गंगेचं पाणी असं आहे, तीर्थ असं आहे, ते 8 दिवस नाही, महिनाभर नाही, 2 महिने नाही, 6 महिने नाही, 12 वर्ष राहू द्या तरी त्याची दुर्गंधी येत नाही. अजून ही विशेषता विज्ञानालाही कळाली नाही. नितळ पाणी आमच्या घरात असेल, स्वच्छ पाणी आमच्या घरात असेल, पण शुद्ध आणि पवित्र असेल याची गॅरंटी नाही. आमच्या घरातलं पाणी सुंदर आहे, स्वच्छ आहे, पण पवित्र आहे आणि शुद्ध आहे असं म्हणता येत नाही. बिस्लरीचं पाणी हे शुद्ध असेल याची गॅरंटी नाही, पवित्र असेल याची गॅरंटी नाही, पण स्वच्छ नितर असेल याची गॅरंटी आहे. कारण बिस्लरी भरत असताना का बुटासह दुसऱ्या खोक्यावर पाय ठेवून तो बॉक्सवर ठेवावा लागतो. आपल्याला सर्वांना ज्ञात आहे. म्हणजे पाय देऊन जर आपण वर ठेवत असेल तर तो पवित्र कसा राहील. तर गंगेचं पाणी, गंगा जल ज्याला आपण म्हणतो, ते दिसायला साधं असतं, ते स्वच्छही नसतं, पण असायला मात्र पवित्र असतं. एक दोहा सांगून मी या तीर्थाचं महत्व सांगतो. कबीर महाराजांनी फार सुंदर सांगितलंय. कबीरजी म्हणाले, भगीरथ का बुंद भला, भगीरथ का बुंद भला, क्या करे खंदल का पानी, संतन की दासी भली, क्या करे राजा की रानी, रानी रे क्या करे राजा की रानी. भगीरथ का बुंद भला, क्या करे खंदल का पानी, संतन की दासी भली, क्या करे राजा की राणी. आणि म्हणून भगीरथ नदीचा बुंद माने थेंब, एक थेंबर जरी तीर्थ असेल आणि खंदल माने तलाव, तलावभर पाणी असेल तरी त्या बुंदाचा अर्थात थेंबाचा बराबरी होणं शक्य नाही, कारण ते तीर्थ आहे. आणि म्हणून संतांची दासी असेल, राजाच्या राणीला मोक्ष मिळेलच गॅरंटी नाही. आणि म्हणून संत सानिध्यातच मोक्ष आहे. म्हणून ताई कीर्तनाला आले बघा असं, कारण पर्यायच नाही. संत सानिध्यात कीर्तनात मोक्ष आहे की नाही. आपण कशाला आलो सगळेजण, मोक्ष शोधायला आलो, याच्याशिवाय सुख नाही. आणि म्हणून राजाच्या राणीला कदाचित मोक्ष मिळेल गॅरंटी नाही, पण संताच्या सानिध्यात आले आणि सहवास घडला, ती दासी जरी झाली तरी तिला देवाची प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही. मी माझ्या मनाचं नाही, शास्त्र सांगतोय. आणि म्हणून मायबापांनो, गंगा जल आहे, तीर्थ आहे, त्याला गंगा पूजन म्हणतोय आम्ही. ते तीर्थ जर आम्ही घेतलं, त्याला तीर्थाला पाणी म्हणणं दोष आहे, पाप आहे. महाप्रसादाला जेवण म्हणणं पाप आहे. जेवण तर आम्ही रोज करतो. आता इथे जेवायचं नाहीये, हा प्रसाद घ्यायचा आहे. प्रसाद सर्व दुःखानाम, सर्व दुःख नष्ट करणारा हा प्रसाद आहे. आणि म्हणून प्रसाद तो इतका असला काय, एवढा असला काय, छोटा असला काय, तो आम्हाला सुख देतो, तो प्रसाद इथं आहे. काल्याचा असतो तो प्रसाद असतो, सप्ताहाचा असतो तो प्रसाद असतो, आणि गंगापूजनाचा असतो तो प्रसाद असतो. घरी रोज खातो ते जेवण असतं, जेवतो रोज, पण प्रसाद कधी कधीच मिळतो. म्हणून पावे प्रसादाची वाट, यावे धुवून या ताट, शेष घेऊन जाईल तुमचे झाली या भोजन. बर आलो 1 तुका म्हणे, बर करा चित्त वगैरे जर पाहिलं तर मग अध्यात्माचा माझा विचार वाढेल. 1 वाजला बाबा बरं का. म्हणून प्रसाद घेतला पाहिजे आणि तो प्रसाद आम्हाला या ठिकाणी मिळतोय. आज यात्रा करून जीवन सफल झाले हे जे विश्व मंडळी आहे यांना मनापासून धन्यवाद देतो. जेव्हा जेव्हा संत सानिध्यात यात्रेला आपण, जर तुम्ही संताचं सानिध्य नसेल, यात्रा करत असेल तर तीर्थे धोंडा पाणी
पाणी, देव रोकडा सज्जनी. तीर्थात जाऊन ते पाणीची म्हणाल आणि देवाला बघितलं दगडाचीच देव आहे, मग यात्रा सफल होणार नाही. ती यात्रा कळवून घ्यायची असेल, संत सानिध्य असावं, स्थान महात्म्य कळावं आणि मग यात्रा घडावी. मग मोक्ष प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. अशी यात्रा आपल्याला सुख देते, समाधान देते, शांती देते आणि विश्वराची प्राप्ती करून देते. या परिवारातून घडल्याबद्दल मी मनापासून धन्यवाद देऊन माझ्या वाणीला विराम देतो. आपण बहुसंख्येने इथे उपस्थित झालात, सर्वांना धन्यवाद देऊन जय विठ्ठल होईल. सर्वांनी खाली बसावं. इथे बरीच मोठी यादी आहे, सविस्तर वाचून मग मात्र सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा. कोणीही जागा सोडू नका. विठ्ठल जय जय विठ्ठल.